माझ्या प्रयत्नात पुढे कमी होईल ना, याच देवाच्या हातात. प्रकरण फार मोठा आहे. म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाचे एका कर्मचाऱ्यांनी बोगस पेपर बनवलेले आहेत. OC, बांधकाम नकाशा मेलेल्या माणसाच्या नावावर, आणि या बाईची जमीन त्यांनी कन्व्हेन्स डीड करून बोगस त्या पेपरवरती हडप केलेली आहे आणि आदेश मिळवला. त्या आदेशाविरोधात पोलीस तक्रार केली. पोलीस तक्रारीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. कोर्टात केस देखील दाखल झाली. कोण अधिकारी? गजानन गोदापुरेंकडे तक्रार केली. त्या कर्मचाऱ्याला निलंबित कर सांगतो. कर्मचारी होते, गोदापुरेंकडे तक्रार केली, तरी त्यांनी बघा 1.5 वर्ष झाली चौकशी चालू केली. आणि आज काल निर्णय दिला की चौकशीमध्ये, प्राथमिक चौकशीमध्ये सदर कर्मचारी हा दोषी आढळत नाही, म्हणून चौकशी बंद केली आणि आमचा अर्ज निकाल काढला. त्यानंतर आयुक्तांना पत्र दिलं की संबंधित पेपर बोगस आहेत सगळं आहे. हायकोर्टाने आम्ही केस जिंकली, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. कोर्टात 2 केस पेंडिंग आहेत हायकोर्टात की सदर आदेश रद्द करण्यासाठी, तरी देखील काही होत नाही. आयुक्तांना पत्र दिलं की सदर बिल्डिंग अनऑथराइज आहे. त्यांना सांगितलंय. मुझको लगता है पूरा 2 दिन लेना पड़ेगा अभी. नहीं, इसके लिए 11 वकील हो गए नजीब भाई. उनको बोलने के बाद भी वो लोग सुधरते नहीं है. लेकिन उसमें रमेश वामन मडवी कोण? हे बघा, हे स्ट्रक्चर ऑडिटची 2024 ची नोटीस आहे. कुठली इमारतीची? यांच्याच इमारतीची बिल्डिंग बांधून या सोसायटीवाल्यांनी, संस्थेवाल्यांनी 30,000 रुपये देऊन महापालिकेचे सगळ्या हुबेहूब पेपर बनवले. उपायुक्तांच्या सह्या मारलेल्या आहेत, स्टॅम्प, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. प्लॅन भलत्याच ठिकाणी असं आहे आणि त्यांनी नंबर बघा कुठला टाकला. महापालिकेने 4 वेळा लिहून दिले. 2 मिनिट. आणि जी त्या माणसाची अर्ज का दिले तुम्ही? आणि त्या एका माणसाची जी 2 अर्ज आहे, त्या जो कर्मचारी आहे त्याची इन्क्वायरी पूर्ण झालेली आहे. मागे 5 पान बघा. सगळे पुरावे देऊन स्वतःच्या कर्मचाऱ्यांनी लिहून दिले तर मी पेपर बनवले. हेलो, मैं बीमार है घर पे. कोण निर्माण समोर? त्याच्याशी काय बोलायचंय? आता 100 वर्ष झाली केसेस चालू आहे. किती शेतकरी आहेत? आज नागरिकांचा ओढ जास्त आहे, कारण प्रश्न तेवढे प्रलंबित आहे. महापालिकेत सभागृह अस्तित्वात नसल्यावर रोजंदारी कामांमध्ये जे आमचा लाभ म्हणजे आमचं योगदान होतं ते योगदान तिथं आलं नाही. आणि हे ओढ राहिला नसता, कार्यालय उघडे राहिले असते गटनेत्यांचे, तर गटनेत्यांच्या कार्यालयांमध्ये इतर माझे नगरसेवक आणि ते लोक येऊन पण लोकांचे प्रश्न सोडवायचे. पण आम्ही आधीच सांगितलं, एका आमदाराचा पोटदुखीमुळे तरी तो कार्यालय सर्व बंद करायला लावले, कारण स्वतःचे त्यांना काम करायचं नाही आहे. तर म्हणून आज तो ओढ आहे. पण आम्ही ते प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्न यशस्वी होईल तेवढा आम्ही ठाम विश्वास आहे मला. ठाणे जिल्हा अध्यक्षपदी आपली निवड झाली, एका निवडणूक लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली का? दादांचा, मी तटकरे साहेबांचा, प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब, सर्व नेत्यांचा मी आभारी आहे का त्यांनी परत माझ्यावर विश्वास टाकला. निवडणुका आल्यावर समोर बरेचसे बदल पक्ष संघटनेत होणार होते. परांजपे साहेबांना आम्हाला महाराष्ट्रात गरज होती त्यांची, तर मला प्रदेशची अल्पसंख्याकांबरोबर ही पण जबाबदारी मला देण्यात आलेली आहे. तर बदल दिलेला आहे, जी जबाबदारी दिली आहे पूर्ण पार पाडेल. नजीबभाई, जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सर्वात पहिले कुठले प्रश्न तुम्ही मांडले? मी पहिले तर संघटन मला पूर्णपणे जे परांजपे साहेबांनी चांगला काम केलं आहे, अजून ते संघटन बळकट करायला लागेल. येत्या निवडणुकीत आम्हाला कशा मोठ्या प्रमाणावर यश घेता येईल
तर ते साध्य करण्यासाठी जे परांजपे साहेबांनी संघटन तयार केलेली आहे त्याच्यात अजून काय दुरुस्ती करायची असेल, अजून काय मजबूत करायचं असेल ते करण्याचा 100% प्रयत्न करेल.